की 2-2, 4-4, 6-6 महिने ते प्रॉपर सेक्स पण करत नाही. तर तिचं इंटिमेट लाईफमध्ये इन्व्हॉल्वमेंट घेण्यासाठी तर असं न करता सेक्स हा आपला अविभाज्य अंग आहे, तर नक्कीच तुमचं इंटिमेट लाईफ चांगलं होऊ शकत नाही. मित्रांनो, तुमच्या पार्टनरबरोबर कनेक्शन, टच किंवा अंडरस्टँड हे जर शब्द नसतील तर नक्कीच तुमचं इंटिमेट लाईफ चांगलं होऊ शकत नाही. आणि त्याच विषयावर आज तुम्हाला मी थोडक्यात माहिती द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करते आहे. आणि या माझ्या एक्सपिरियन्सनुसार किंवा अनुभवानुसार जे काही मी व्हिडिओ बनवतो तो माझा पर्सनल ओपिनियन राहतो, माझं एक्सपिरियन्स राहतं आणि तेच तुमच्यासमोर मी तसं शेअर करण्याचा एक प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, खरोखर हा माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. मित्रांनो, कसं असतं की सेक्स म्हटलं की या विषयावर चर्चा होतच नाही. सेक्स म्हटलं की काहीतरी घाणेरडं शब्द वाटतं. कोणा डिस्कशनमध्ये आपण सेक्स शब्द वापरला तरी आपल्याला असं वाटतं की ते खूप घाण बोलत आहेत. तर असं न करता सेक्स हा आपला अविभाज्य अंग आहे. सेक्समुळेच आपली निर्मिती झालेली आहे हे इथं आपण विसरून जातो. तर सेक्सबद्दल खुली चर्चा झाली पाहिजे आणि ते पण आपल्या पार्टनरबद्दल पण आपण चर्चा करत नाही. तुम्ही तुमच्या पार्टनरला केव्हा विचारलं का की तुम्ही केल्यानंतर तिला काय वाटलं, तिला त्याच्यातून ऑर्गॅझम मिळालं का, तिला कुठं टच केलं तर तिला चांगलं वाटतं, तिला काय केलं तर तिला आनंद मिळतो, याच्याबद्दल तुम्ही केव्हाच विचारणा करत नाही. आणि ती पण मुखी बिचारी तुम्हाला केव्हाच सांगत नाही. कारण की या लेडीज जे असतात ते लाजाळू असतात आणि त्या लाजाळूपणानं तुमच्यासमोर ओपन होत नाहीत. कारण की हा विषय इतका टॅबू आहे. इवन 2 लोकांमध्ये सेक्स होतो म्हणजे नवरा बायकोमध्ये सेक्स होतो, पण तिथं पण एक दुसऱ्यामध्ये खुल्लं चर्चा, खुल्लं बोलणं होत नाही. तर समाजामध्ये तर बोलणं होणारच नाही. म्हणून या विषयावर म्हणजे कोणी बोलत नाही, चर्चा घडवून आणत नाही आणि त्याच्यामुळं मिसकन्सेप्शन आपल्या समाजामध्ये खूप जास्त झालेले आहे. तर केव्हा तुम्ही जोपर्यंत तुमच्या पार्टनरला तुम्ही प्रॉपर टच करत नाही, प्रॉपर अंडरस्टँडिंग करत नाही, प्रॉपर तिची केअर करत नाही, प्रॉपर तिला शेअर करत नाही काही गोष्टी, तोपर्यंत तिचं इंटिमेट लाईफमध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊच शकत नाही. तर तिचं इंटिमेट लाईफमध्ये इन्व्हॉल्वमेंट घेण्यासाठी नक्कीच आपल्याशी तिला बोलकं करावं लागतं. काही गोष्टी तुला विचारावं लागतात की तुला आज काय करायचं, काय नाही करायचं, कोणत्या पोझिशनमध्ये करायचं, कुठं करायचं, काय करायचं. तिच्या पण काही इच्छा असतात, त्या इच्छा ती दाबून ठेवते. पण त्या इच्छा आपण जर बोलून दाखवल्या, जर आपण तिला विचारल्या तर होऊ शकतं ती खुलून तुमच्याबरोबर चर्चा करेल आणि त्याप्रमाणे तुमच्याबरोबर इन्व्हॉल्वमेंट तिचं वाढू शकतं. आणि म्हणून जर चर्चा होत नसतील, जर बरोबर प्रॉपर बेडरूममध्ये एका बेडरूममध्ये राहून पण माझ्याकडे असे पेशंट येतात की 2-2, 4-4, 6-6 महिने ते प्रॉपर सेक्स पण करत नाही. कारण की त्यांच्यामध्ये दोघांमध्ये चर्चाच नसते. जेव्हा केव्हा हा विषय निघाला, हा तुमचं भलतंच आहे, तुम्हाला तोच टॉपिक पाहिजे, असं काहीतरी बोलून हे याचं उत्तर पण टाळलं जातं. तर असं न करता मी सांगतो तुम्हाला की जोपर्यंत तुमच्या दोघांमध्ये ॲटलिस्ट बेडरूममध्ये जर प्रॉपर तुम्ही चर्चा करत नसाल, प्रॉपर टच करत नसाल, प्रॉपर तिची इन्व्हॉल्वमेंट करून घेत नसाल तर तो परिपूर्ण सेक्स होणारच नाही. आणि त्याच्यामधून तुम्हाला दोघांना जितकं ऑर्गॅझम एक्सपेक्टेड आहे, पीक लेवलचं हार्मोन एक्सपेक्टेड आहे किंवा पीक लेवलचं ऑर्गॅझम एक्सपेक्टेड आहे, ते आपल्याला मिळत नाही. आणि त्याच्यामुळं वारंवार आपण असंच जर करत राहिलो ते कुठेतरी आपल्याला कंटाळवाणं वाटतं आणि रेग्युलर बेसिसवर आपल्याला त्याचं चिडचिडपणा येतो किंवा हेट होत जातं आणि त्याच्यामुळं आपलं इंटिमेट लाईफ डिस्टर्ब होतं. आणि हळूहळू आपली फ्रिक्वेन्सी पण कमी होते आणि केव्हा बऱ्याच लोकांची जी फ्रिक्वेन्सी आहे ते आफ्टर द 40-45च्या नंतर स्टॉप होऊन जाते. तर हे इथं चुकीचं आहे. आपलं लैंगिक आयुष्य आपण 70 वर्षापर्यंत पण चांगलं एन्जॉय करू शकतो, पण त्याच्यामध्ये दोघांच्या नात्यामध्ये जर समजूतदारपणा प्रॉपर असेल, जर प्रॉपर त्याची म्हणजे टच म्हणा किंवा अंडरस्टँडिंग असेल तर आपलं सेक्शुअल लाईफ 70पर्यंत पण तुम्ही चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता. हे तुम्ही इथं विसरता. बऱ्याच वेळा तुम्हाला काही गोळ्या औषधांची पण गरज पडत नाही. कारण की रेग्युलर बेसिसवर कंटाळवाणा जर सेक्स करत असाल, तेच करत असाल, त्याच पोझिशनमध्ये करत असाल तर कुठं ना कुठं दोघांना कंटाळा येतोच. जर जेवणामध्ये एकच भाजी आपण रोज जर खाल्ली तर आपल्याला जेवण चांगलं वाटणारच नाही. म्हणून तुमच्या दोघांमध्ये काही ना काही बदल करून, चर्चेमधून काही बदल करून किंवा इरोटिक टॉक करून जर तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही चांगलं घडवत असाल तर अप टू द एज ऑफ 70 मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य सुंदर आणि चांगलं बनू शकतं. धन्यवाद मित्रांनो.